चिंटूला आपण सर्व ओळखतोच. अगदी लहानपणीचा तो आपला रोजचा मित्र. आपण त्याला वृत्तपत्रातून भेटायचो. तो आता म्हणे 20 वर्षांचा झाला आहे आणि म्हणूनच त्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी IME मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने चिंटू हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. चिंटूच्या खोड्या, गमती जमती या सर्व मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. एक गोड खोडकर मुलाची निरागस कहाणी चिंटू. चिंटू आणि त्याचे बालमित्र उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचे त्याची आखणी करतात. क्रिकेटचं वेड असलेला चिंटू व त्याचे मित्र एक क्रिकेट टीम बनवतात, वानरवेडे वॉरियर्स. या टीमचं एकच ध्येय, विंचू टीमला हरवायचं. क्रिकेटची तयारी जोरात चालू होते. जोशी काकूंच्या घरातली काच फुटते तर कधी सांबारात बॉल पडतो. चिंटूची तक्रार ह्या न त्या कारणाने त्याच्या आईच्या कानावर येतच असते. एके दिवशी गुरुभाई नावाची व्यक्ती त्या स्टेडियमवर चायनीजची टपरी टाकते. मुलांचं खेळणं बंद पडतं. काय होतं पुढे याची उत्तरं फक्त चिंटूकडेच. कथा, पटकथा, संवाद छानच. शुभंकर, चिंटू, सुहासिनी, मिनी, रुमानी, नेहा व इतर बालकलाकारांनी उत्तम काम केले आहे. सुबोध भावे, विभावरी देशपांडे, नागेश भोसले, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर व इतर सहकलाकारांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. गीते उत्तम, संगीत सरस. कथेला काल्पनिक झालर लावून चित्रपट जास्त खुलवला आहे. जाता जाता एक बोधही या चित्रपटातून मिळतो. चिंटूच्या आणखी खोड्या दाखवायला काहीच हरकत नव्हती. त्याने जास्त निखळ आनंद मिळाला असता. या चित्रपटाद्वारे आपले हरवलेले ते गोंडस क्षण पुन्हा एकदा जगा. बालमित्रांना तर नक्की आवडेल असा गोड चित्रपट. राजश्री.com तर्फे आम्ही देत आहोत 3.5 स्टार्स.